श्रावण महिना सुरू झाला आहे आणि नैवेद्यासाठी काही ना काही गोड पदार्थाचा करावा लागतो. नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा साधा सोपा पटकन होणारा पदार्थ जरूर करून बघा. याकरता छान मध्यम आकाराची 2 पिकलेली केळी मी इथे मॅश करून घेते आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जितका गोड हवा पदार्थ त्यानुसार गूळ आणि साखर दोन्हीही छान गरम करून आपण पाण्यामध्ये विरघळून घेतो आहोत. आता हे पाणी कोमट झालं की यामध्ये ही मॅश केलेली केळी आणि एक मोठी वाटी भरून आपण गव्हाची कणिक किंवा गव्हाचं पीठ ॲड करतो आहे आणि एक मोठा चमचा भरून तांदळाची पिठी यामध्ये ॲड करायची जेणेकरून आप्पे छान क्रिस्पी होतील. आता त्यामध्येच आपण 2 ते 3 वेलचीचे दाणे टाकतोय आणि सोबतच ओल्या नारळाचा चव किंवा ओल्या नारळाचा कीस आपण ॲड करणार आहोत, त्यामुळे देखील खूप छान चव येते. हे सगळं मिश्रण आपल्याला आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि छान याचं बॅटर रेडी करायचं आहे. हे बॅटर छान फेटायचं आहे म्हणजे आप्पे हलके होतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सोडा देखील चिमूटभर टाकू शकता, त्यामुळे देखील आप्पे हलके होतात. छान वासासाठी थोडंसं जायफळ आणि अगदी चिमूटभर मीठ असं टाकून आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा छान एकत्र मिक्स करून फेटून घ्यायचं आहे आणि साजूक तुपावर आप्पे पात्रामध्ये छान याचे दोन्ही बाजूनी खरपूस आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. दक्षिण भारतामध्ये ही रेसिपी सर्रास केली जाते. बऱ्याचदा या रेसिपीमध्ये दूध देखील काही लोक घालतात, पण आपण यामध्ये केळं घातलेलं आहे. आयुर्वेदानुसार कुठलंही फळ आणि दूध हे एकत्र करून खाऊ नये, ते विरुद्ध आहारामध्ये गणलं जातं. म्हणूनच यामध्ये दूध न घालताच आपल्याला ही रेसिपी करायची आहे. तर अशा पद्धतीनं छान दोन्ही बाजूनी मंद आचेवर खरपूस हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. अतिशय छान मऊ लुसलुशीत सुंदर लागतात. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील आपण हे देऊ शकतो. तर हे आप्पे जरूर करून बघा आणि निरोगी रहा. आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.